खरंच जर ओरिजिनल परमार्थ करत असेल ना, तुम्ही भगवंतासाठी देवासाठी जर दंभ न करता, दंभ म्हणजे परमार्थाचं सोंग नाही करायचं, ऐका ना, परमार्थाचं सोंग नाही करायचं, खरा परमार्थ करायचा, भगवंतासाठी देवाच्या मूर्तीकडे पाहून खरी भक्ती करा. बघा म्हातारपणी तुमच्याकडे लोकांच्या नजरा आदराने झुकतील. खोटी भक्ती असेल तर लोकांना समजून जातं खोटी भक्ती, म्हातारा नुसता बळबळ करतो. पण खरी भक्ती असेल तर आपल्याला समाधान मिळतं आणि परमार्थ करणाऱ्या माणसाला म्हातारपणी सगळे लोक त्याचं नाव घेतात, कौतुक करतात. परमार्थातला माणूस जसा जसा जुना होत जातो तसा तसा तो चमकत जातो आणि संसारातला माणूस जसा जसा जुना होत जातो तसा तसा तो चमकत नाही, त्याच्या चमका निघत जातात. हा फरक आहे. म्हणून महाराज म्हटले संसाराच्या जागेवर मी, संसारातून मी सावध झालो. संसारामध्ये सावध व्हा. महाराज म्हटले हो, बरे सावधान राहावे समय राखून, नोहे सारखिया वेळा, अवघ्या पावता अवकळा. संसारातून सावध व्हा बर का. भगवंताची भक्ती सुरू करा. धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशू, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. ऐका ना मंडळी, श्रोते मंडळी, आपण हिशोबच करत नाही, आपला हिशोब फार कच्चा आहे. हुशार माणसं आहेत तुम्ही, पण परमार्थ आणि संसाराची सांगड घालताना आपल्याकडनं संसाराचा हिशोबच होत नाही. ऐका ऐका, हुशार माणसं आहेत तुम्ही. 350 जर 1 डझन हापूस आंब्याची पेटी, 350 1 डझन हापूस आंब्याची पेटी जर आणली, मला उत्तर द्या पटकन, तर एक आंबा कसा पडला बरं? काय हिशोब असेल तुमचा? 350 1 डझन, डझन म्हणजे किती? 12. मग एक आंबा कसा पडला बरं? बोला पटकन, करा हिशोब, करा लवकर. 350 1 डझन हापूस आंबा, तर एक आंबा कसा पडला? बोला पटकन. किती रुपये? हा, मागची मंडळी बोला ना पटकन. एक आंबा कसा पडला मग? 350 1 डझन किती रुपये? 29 रुपये. मोबाईल मध्ये हिशोब केला का? नाही ना, ताईंचा हिशोब पक्का. 29 रुपये 30 पैसे असं काहीतरी हिशोब येतो, बरोबर आहे ना? तुमच्या सगळे श्रोत्यांच्या डोक्यामध्ये आकडे फिरायला लागले की जवळपास जायला लागले, कोणी 35 असं मागे पुढे, म्हणजे इतके हिशोबात तुम्ही पक्केत. आपण घर बांधतो लगेच प्रत्येक गोष्टीचं हे कितीला आणलं, ते कितीला आणलं, 4 दुकानी फिरतो मग आपण वस्तू घेतो. म्हणजे हिशोबाचे एवढे पक्केत तुम्ही. 350 1 डझन आंबे, तर एक आंबा कसा पडला मग? 29 रुपये 30 पैसे. तुमचा हिशोब असा आहे, जे असेल ते. पण तुमचं तरी उत्तर चुकलेलं आहे, कारण मी प्रश्न असा विचारला, एक आंबा कसा पडला? कसा पडला? मी असं विचारलं का कितीला पडला? एक आंबा कसा पडला? पिशवी फाटली म्हणून पडला. प्रश्न कसा होता? एक आंबा कसा पडला? खोकं फाटलं, पडला. विनोद बाजूला ठेवा, सांगण्याचा भाव असा आहे, सगळ्यांच्या डोक्यात आकडे फिरायला लागले, हिशोब सुरू झाला. ऐका ना दादा, तुम्ही सगळ्या गोष्टीचा बारीक हिशोब करतात, पण कधीतरी या आयुष्याचा हिशोब केलाय का? या आयुष्याचा हिशोब केलाय? हे आयुष्य कसं आहे, किती आहे, किती आहे, किती गेलं, किती उरलं? अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, सत गणले ते अर्धरात्र काय, शत गणले ते अर्धरात्र काय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. काय भजनासी उरले ते पायगा, राम राम स्मरादी, राम 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 स्मरादी. वा, हिशोब आला का? आपल्याला सुद्धा कीर्तनाचा हिशोब करावा लागेल. काय कीर्तना? काय भजनासी उरले ते पाहेगा, शतगणिले. 100 वर्षाचं आयुष्य आहे का सर्वांना? 100 शतक करतात का सगळे? 100 पर्यंत भिडतात? जेमतेम 70 80. काय भजनासी उरले ते, शतगणिले ते अर्धरात्र काय, रात्रमध्ये अर्ध गेलं. आयुष्याचा कधी हिशोब केलाय? किती उरलाय?
किती आयुष्य उरले सांगता येईल का? हा, सांगता येईल? कोणाचा भरोसा आहे? सांगता येईल का? हा, तुमचं काय कैलास बाबा, तुमचं किती वय तरी अंदाजाने? तुमचं वय 56 वय. तुमचा आबा 63, फेटी मास्तर 63, आमचे विनेकरी बाबा 56. तुम्ही बसले दादा, तुमचं काय वय? बापरे, 74. वाटत नाही बरं का 74 वय. 74 वय बघा, तरी कीर्तनात मांडी मारून पुढे बसले. या वयात गुडघे त्रास देतात लोकांना. 74 वर्षाचं वय. दादा तुम्हाला प्रश्न विचारू छोटासा, अजून कितलं बाकी होई तरी अंदाजे? त्यांना काय कोणालाही सांगता येणार. आयुष्याचं पटकन गणित येतं, पण पुढचं सांगता येईल का आपल्याला कोणाचं? काय भजना उरले ते पाहे का, म्हणून ऐका ना श्रोते मंडळी, आता उरले ते हरी तुम्हा समर्पण, असा भाव करा की देवा आता उरलेलं आयुष्य. असा कधी विचार नाही केला की कोरोनामध्ये गण गेले, देवाने आपल्याला जिवंत ठेवलं, हीच कृपा आहे. या आजाराचा हिशोब नाही समजला, मला नाही समजला अजून, तुमचं काय माहित नाही मला. हो, कारण म्हणत होते की मास्क लावा मास्क लावा. आमना गावकडे 3-3 मुख साला आहेत, त्या चालना घ्यात, आणि ज्या काहीच लायत नाही त्यातले काहीच वय नसते. सांगा ना किती भिकारी मेले आपले धुळ्यातले, ते सगळं त्याच्या हातात आहे बरं का. हे प्रारब्ध प्रत्येकाचा अलग अलग आहे. म्हणून एक काम करा, कीर्ती काय भजनासी उरले ते पाहे का, सावध व्हा. जो सावध झाला त्याचा परमार्थ सुरू होतो. महाराज म्हटले मी संसारातून सावध झालो, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे ढवळीले जग, कडी चुकविला लाग, कडी काळाचा भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा. सर्वांनी मांडी मारून बसा. एकदा भगवंताचं नाम चिंतन, मुखाने नाम, हाताने टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. चला चला, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. महाराज म्हटले संसारात तुम्ही सावध झालो संसारातून, आणि मग भक्तीची वाट धरली, करावी तातडी परमार्थाची. ऐका ऐका, भक्तीची वाट लवकर धरा, सांगता येत नाही कोण काळ येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, करावी तातडी परमार्थाची. संसारातून सावध व्हा, भक्तीची वाट सुरुवात करा. पण भक्तीची वाट घेताना ऐका ना, नामस्मरण करा. भक्तीची सुरुवात कशी करायची, पहिला प्रश्न. बरेच मंडळी भक्तीची वाट सुरुवात कशी करावी, ऐका दादा. 9 प्रकारची भक्ती सांगितली शास्त्रामध्ये. किती प्रकारची भक्ती? 9 प्रकारची भक्ती. भक्ती देवाला प्राप्त करून देते. कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन आहे देवाची भक्ती. योग करायची गरज नाही. योग याग विधी येणे न हे सिद्धी, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे निधान. हो, महाराज म्हटले अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलियुगामध्ये बाकीच्या सगळ्या मार्गांमुळे देव भेटणार, एकच मार्ग आहे भक्ती मार्ग. भक्ती मार्गाचे 9 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे श्रवणम, देवाची कथा कीर्तन ऐकणे म्हणजे भक्तीची सुरुवात बरं का. आणि आता सोपं झालेलं आहे, तुम्हाला प्रत्येकाच्या घरात टीव्ही मध्ये कीर्तन चालतात, टीव्ही मध्ये प्रवचन असतात, म्हणून ऐकत राहा, कंटाळा करू नका. हो, फक्त सुविधा अशी आहे, टीव्ही मध्ये बाबाने पटला का लगेच चॅनल बदलाव. हा बाबाने पटला बदल चॅनल. भरपूर चॅनलवर भरपूर बाबा आहेत. ऐका, बाबाकडे पाहू नका. कथा देवाची आहे, बाबा जाऊ द्या, बाबा कोणता का असे ना, पण कथा कोणाची आहे? देवाची. कथा ऐका, भगवंताची कथा. कथा शुद्ध करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. देवाची कथा ऐका. श्रवणम
भगवंताचं कीर्तन आहे का? कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदन. भगवंताचं नामचिंतन करा. संसारातून सावध झाल्याशिवाय भक्तीची सुरुवात होणार नाही. पण भक्तीची सुरुवात करताना 3 अडचणी येतात. ऐका, पहिली अडचण, भक्ती करणाऱ्याची समाज निंदा करतो. काय करतो? माळकऱ्याची निंदा करतो, भक्ती करणाऱ्याची निंदा करतो. आणि निंदा कोण करतो? बाहेरचा नाही करत, घरातले निंदा करतात. बापरे बापरे बोलतात, देव देवाला वैगे द्या, करी करी भागणार ती मग देवपूजा ले लागणार. एखादा का रे वो कैन पाहिजे नाही खाटकी उदारी भेटणे अजून टोचून बोलतात. माळकऱ्याची निंदा तर टाळकऱ्याची निंदा. ऐका ना, तुका म्हणे आता ऐका वचन ते जुनिया जन भक्ती करा. जाऊ दे, घेऊ द्या ना बाबा, चहा घ्या. चहा घेऊन तुमचं कीर्तनात लक्ष चांगलं लागेल. घ्या, येऊ द्या चहा. चहा ऐका, आळस जाईल. तुका म्हणे आता ऐका वचन तेजून या जन भक्ती करा. कैलास बाबा मला भलतं पडत आहे, अर्धा चहा द्यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे लोकांचा आळस निघून जातो, कीर्तनात आनंद येतो. ऐका, भक्ती करा, भगवंताचं नामचिंतन करा. जगद्गुरु महाराज म्हटले संसारातली पहिली अडचण आहे, भक्तीतली पहिली अडचण लोक निंदा करतात. मला सांगा, संत मीराबाईंना विषाचा प्याला दिला प्यायला. कोणी दिला? विष का प्याला राणाजीने भेजा, पिबत पिबत मीराहासी. मीराबाईंना विषाचा प्याला बाहेरून दिला का घरच्या लोकांनी दिला? घरच्या लोकांनी. राणाजीने त्यांच्या देरने त्यांना पिण्यासाठी जहरचा प्याला दिला. पण पिबत पिबत मीराहासी, पग गुंगरू बांध मीरानाच. सगळ्या संतांना त्रास दिला, सगळ्या संतांचा छळ झालाय बरं का. साधू संतांची निंदा केली, साधू संतांची निंदा केली, हो हरिभक्तांची स्तुती नाही केली, हे हरी भक्ताची स्तुती नाही केली, हो त्याने वाचा पंगू झाली, त्याने वाचा पंगू झाली. एका जनार्दने कृपाला झाली, हो मुख झालो वाचा गेली, मुख झालो वाचा गेली. एका जनार्दनी कृपाला झाली, मुख झालो वाचा गेली, मुख झालो वाचा गेली. साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली. ऐका ना, समाज निंदा करतो, निंदकाला घाबरायचं. लोक निंदा करतील, तुम्हाला असं वाटतं प्रत्येकाची निंदा आहे बरं का, भक्ती करणं सोपं नाहीये. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. अहो, माळकऱ्याला त्रास देतो समाज, माळकरी टाळकरी. तुम्हाला असं वाटतं महाराज लोक आम्ही सुखी येत नाही, नाही आम्हाला घरचे लोक बरं म्हणत नाही. तुम्ही येऊन बघा आमच्या घरी, घरचे लोक आम्हाला बरं म्हणत नाही. त्याचं कारण आहे, आम्ही कीर्तनाला प्राधान्य देतो. आता आम्हाला जायचं होतं आज पंढरपूरला, आमचं नियोजन ठरलं होतं संध्याकाळपर्यंत 23ला पंढरपूरला पोहोचून जाऊ. पण हे कीर्तनाचा आग्रह झाला म्हणून आमचं पंढरपूर आज रद्द झालं. उद्या जायचं सकाळी, लांबलं असंच राहतं आमचं. आमचं बऱ्याच गोष्टीमध्ये काल्याचं कीर्तन आणि साल्याचं लग्न, कुठे जाईल बुवा, पंचायत होऊन जाते ना. आता आमचं दररोजचं संध्याकाळी, आज आम्ही फार सुंदर जेवलो. आज गणपत बाबांच्या स्मरणार्थ राकेश बनते यांच्या घरच्या लोकांनी सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला, मस्त जेवलो आम्ही. उद्या चतुर्थी, हो सुंदर जेवण झालं. चतुर्थी ना उद्या, बाहेर अन्नदान असतं. आणि सकाळी एक टाइम घरी जेवतो. आता सकाळी महाराज घरी जेवतायत म्हणून बाई मस्त स्वयंपाक करते की या संध्याकाळी राहतात नाही, याच ना करता चांगलं रांधो, चांगल्या पद्धतीने स्वयंपाक करते. आणि आम्ही जेवण करत नाही. बाई लगेच आडाआडा बोलत, कसाल गोडला की करणं, संध्याकाळ बारी बारी भेटत होईना. सोपं नाही आहे. संसाराचं गणित मोठमोठ्या साधू संतांना सापडलं नाही. संसार अवघड आहे, संसाराचं सूत्र सापडत नाही. ऐका दादा, म्हणून महाराज म्हटले संसाराच्या वाटेवर सावध झालो, भक्तीच्या वाटेवर समाज निंदा करतो, समाज स्तुती करतो.
आणि भक्ती करताना आपण या सगळ्या गोष्टी दंभ या जीवनामध्ये येऊ द्यायचं. आणि महाराज म्हटले सावध झालो संसारातून, सावध झालो परमार्थातून. आणि मग काय केलं महाराज म्हटले, हरीच्या आलो जागरणा, भक्ती मार्गामध्ये आलो, हरीच्या जागरणामध्ये आलो. हरीच्या जागरणामध्ये आलात, भक्तीची सुरुवात केली, माळकरी झालात तुम्ही, भक्तीची सुरुवात केली. तुकाराम महाराजांना विचारलं हरीच्या जागरणामध्ये म्हणजे नेमके कुठे आलात? अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. तेथे वैष्णवांचा भार, तेथे वैष्णवांचा भार, तेथे वैष्णवांचा भार, तेथे वैष्णवांचा भार. तेथे वैष्णवाचा भार, तेथे वैष्णवाचा भार, तेथे वैष्णवाचा भार, तेथे वैष्णवाचा भार. जय जयकार गर्जत से, जय जयकार गर्जत से, जय जयकार गरजत से, जय जयकार गरजत से, जय जयकार गर्जत से. तेथे वैष्णवाचा भार, तेथे वैष्णवाचा भार, तेथे वैष्णवाचा भार, तेथे वैष्णवाचा भार. तेथे वैष्णवाचा भार, तेथे वैष्णवाचा भार, तेथे वैष्णवाचा भार, तेथे वैष्णवाचा भार. जेथे वैष्णवांचा भार, जय जयकार गर्द. संतांच्या संगतीमध्ये, समुदायामध्ये, वैष्णवांच्या भारामध्ये मी आलो. जगद्गुरु महाराजांना विचारलं त्या ठिकाणी तुम्ही सावध झालात कस काय? तुकाराम महाराज म्हटले मी सावध कस काय झालो सांगू? माझ्या जीवनातली झोप गेली, अज्ञानाची झोप गेली. झोप कस काय गेली? महाराज म्हटले पाप होतं, पाप गेलं, झोप गेली, जागृती आली अभंगाच्या. पळोनिया गेली झोप, पळोनिया गेली झोप, पळोनिया गेली झोप, पळोनिया गेली झोप. होते पाप अडते, होते पाप अडते, तेथे वैष्णवांचे भार, तेथे वैष्णवांचे भार. गेली झोप, होते पाप आडते. महाराज म्हटले माझ्या जीवनातली झोप गेली. का गेली? पाप होतं ना. ऐका, पापामुळे माणसाची प्रगती होत नाही, पापामुळे बाधा आल्याशिवाय राहत नाही, पापामुळे परमार्थाची सुरुवात होत नाही. पैसा मिळणं ही प्रगती नाही बरं का. भक्ती करण्याची इच्छा, नामस्मरण करण्याची इच्छा, कथा कीर्तन सत्संग ऐकण्याची इच्छा निर्माण होण्याकरता काय लागतं? पुण्य. आणि पापामुळे ते सगळं होत नाही. तुका म्हणे नाड, पाप ठाके हिताड. नामदेव महाराज म्हणतात कीर्तनी बैसता निद्रे ना गविले, मन माझे गुंतले विषय सुख, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे, पण का घ्यावंसं वाटत नाही? पाप नाव घेऊ देत. भगवंताचं नामस्मरण घडत नाही, भक्ती घडत नाही, कीर्तन कथा श्रवण करण्याची इच्छा होत नाही, पाप आडवं येतं. पाप परमार्थ करू देत. आता कीर्तनाला बसणं पुण्य का पाप? सांगा बरं मंडळी. तुम्ही पुण्यवान आहेत का पापी? मग का भरोसा नाही बसरा ना तुम्हाला? तुम्ही कीर्तनाला बसले, पुण्य के पाप? अहो पुण्य ना काय सुंदर योग आहे. पुण्यवान ज्यांनी 28 वर्ष वाऱ्या केल्या त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या वाढदिवसाला नातूचा वाढदिवस येतो, हे योग आहे. आणि नातूला कीर्तन ठेवण्याची इच्छा निर्माण होते, हा योग आहे. आमचे राकेश भाऊंची तळमळ परमार्थाबद्दल. ऐका ना, हा परिवार, ह्या आजोबांचं पुण्य पुन्हा या ठिकाणी, या घराला. म्हणून तर ते म्हणतात की आजोबांच्या पुण्य आहे, हे पुण्यच आहे. कीर्तनाला बसणं पुण्य, पण कीर्तनात झोपणं हे पाप आहे.
बऱ्याच जणांना कीर्तनात चांगली झोप लागते, घरी लागत नाही, पण कीर्तनात बसल्या बसल्या बऱ्याच जणांना चांगली झोप लागते. म्हणून चहाची सोय आहे. चहा घेतली म्हणजे झोप लागते. बऱ्याच जणांना चांगली लागते. माणसांपेक्षा बायांना जास्त झोप लागते. बायासली झोपाची सुविधा पण आहे. पदर वडले खाली मान घाल. एका बाईचं लक्ष गेलं त्यांनी शेजारच्या बाईला दाखवा, पण जपू नको. ती म्हणे तू न जग मी डोळ्याला कीर्तन आहे किरण. कीर्तनात झोपू नये बरं. कीर्तनात झोपणे फार मोठं पाप.